डंका विनायका रे छड़तो तुझा दिगंत रचिला ऋषी मुनींनी जाता रुचा अनंत डंका विनायका रे छड़तो डंका विनायका रे छड़तो तुझा दिगंत रचिला ऋषी मुनींनी जाता रुचा अनंत डंका विनायका रे छड़तो। तर नमस्कार मंडळी. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जराशी जरी तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करून टाकायचं आहे, कारण आपण गणपती बाबाची सिरीज चालू केलेली आहे. आणि त्या सिरीजमधला जे काय आजचा व्हिडिओ आहे आपला हे चौथा झालेला आहे पार्ट 2025चा. काय विषय नाही, एकदम टॉप लेवल खतरनाकपैकी आपण आजचा पण व्हिडिओ केलेला आहे. आणि तुम्हाला आधीचे पण व्हिडिओ बघायचे असतील तर काय करायचं आहे तुम्हाला सांगतो मी. सगळ्यात काय करा, यूट्यूबला अशा प्रकारे ओपन करून घ्या. आणि यूट्यूबचं ओपनच असेल तर ते काय आता व्हिडिओ आहे ते स्क्रीन डाऊन करून घ्या. आणि त्यानंतर वरी सर्च मारा KBEdit त्यानंतर सर्चवर क्लिक करा. जे काय आपलं चॅनल एकदम टॉपला येणार आहे. तर काय करायचं आहे, युअर चॅनलवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही युअर चॅनलवरती क्लिक केल्यानंतर प्लेलिस्ट तुम्हाला ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करा. आणि त्यानंतर काय करा, इथं जे काय गणपती बाबाची सिरीज आहे ते त्यावरती क्लिक करा. इथं बघू शकता आपण गणपती बाबाचे जे काय आहे आपले 3 व्हिडिओ झालेले आहे ऑलरेडी, आणि ते पण टॉपचे झालेले आहेत बघू शकता. आणि ते पण जाऊन आणि आताच आपण व्हिडिओ टॉपचा झालेला आहे. काय विषय नाही, खतरनाक. तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करून टाका. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय ऑइल मटेरियल यूज केलेलं आहे आपण, त्या ऑइल मटेरियलची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. आणि ते जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तुम्हाला, हाऊ टू डाउनलोड मटेरियल हा व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघून घ्यायचं आहे. आणि जे काय आजच्या व्हिडिओचं ऑल मटेरियल आहे त्याला मी पासवर्ड दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला नाही स्किप करता, शेवटपर्यंत बघायचं आहे. ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये खोटं पण दिसू शकतो. तर चला मित्रांनो, लगेच आपण जे काय आजचा व्हिडिओ कसा एडिट करायचा ते समजून घेऊया न बकवास करता. आता सर्वात आधी काय करायचं आहे, अलर्ट मोशन अशा प्रकारे ओपन करायचं आहे. हे जर तुमच्याकडे अलर्ट मोशन नसेल तर मी माझ्या टेलिग्रामला दिलेलं आहे, पिन करून ठेवलेलं आहे. तर टेलिग्रामची जे काय लिंक आहे तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तर सर्वात आधी काय करायचं आहे, बीट मार्कला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. एकदम टॉप लेवलमध्ये तुम्हाला याच्यात बीट लावून एकदम खतरनाक सर्व जे आहे तुम्हाला बनवून दिलेलं आहे. तर आता काय चेंजेस करायचे, काय विषय करायचा ते सगळं मी तुम्हाला इथून सांगणार आहे. तर सर्वात आधी काय करायचं, पलकच्या निशाणीवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. मटेरियलमध्ये जे काय मी एक व्हिडिओ दिला असेल तर हा व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर हे व्हिडिओ ॲड केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, बरोबर 10.23 बिटला जायचं आहे. याचा जे काही एक्स्ट्रा पार्ट होता आहे इथून आपण अशा प्रकारे कट मारून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं, डबल एकदा इथून पलकच्या निशाणीवरती क्लिक करायचं आहे. 10.23 बिटला थांबूनच इथून पलकच्या निशाणीवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर डबल एकदा जे काय दुसरा व्हिडिओ दिला असेल मी ते दुसरा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. आणि आता या दुसऱ्या व्हिडिओचं काय करायचं आहे, शेवटीला जायचं जे काय याचा पण एक्स्ट्रा पार्ट होता आहे ते इथून कट मारायचं एकदम खतरनाकपैकी अशा प्रकारे. आता बॅकग्राऊंड व्हिडिओ आपला झालेला आहे. तर आता काय करायचं, या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, डबल एकदा पलकच्या निशाणीवरती क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. आता डबल एकदा एक गणपती बाप्पाचा मी व्हिडिओ फोटो दिला असेल तुम्हाला तर ते फोटो ॲड करायचा आहे. तुमच्याकडे जर दुसरा असेल तर तुम्ही ते दुसरा पण फोटो ॲड करू शकता, काय विषय नाही. तर आपण हा व्हिडिओ यूज केलेला आहे. तर हे व्हिडिओ या फोटोची लिंक म्हणजे मटेरियलमध्ये मी दिलेलीच आहे, काय विषय नाही. तर वरी 3 लाईनवर क्लिक करा, फुल काउंट एरिया फोटोला करून घ्या. आता या फोटोला काय करायचं आहे, इथून शेवटपर्यंत आपल्याला वाढून घ्यायचं आहे, म्हणजे जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत. त्यानंतर 10.23 बिटला यायचं आहे. इथून एकदा या फोटोला अशा प्रकारे कट करून म्हणजे मधोभागी आपल्याला कट करायचं आहे, तर ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. तर आता जे काही गणपती बाबाचा फोटो आहे ते आपल्याला 2 भागी आपला झालेला आहे. त्यानंतर काय करायचं, डबल एकदा या व्हिडिओच्या स्टार्टिंगला थांबायचं आहे, पलकच्या ऐवजी क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. यातून एक मी आतुरता फक्त आगमनाची जे काही पेनजी बनवून एकदम टॉप लिस्ट बनवून दिलेली आहे, हे पेनजी ॲड करायची. इथून शेवटपर्यंत जायचं आहे. आणि हा शेवटपर्यंत येऊन जे काय आता आपण ॲड केलेली पेंज आहे याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, त्यावरती एकदा क्लिक करायचं आहे. जे काय गणपती बाप्पाचे 2 फोटो झालेले आहेत आपले, त्या दोन्ही फोटोच्या खालती घेऊन यायचं आहे, म्हणजे खतरनाक टॉपचा विषय आता आपला इथं दिसणार आहे. तर आता काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकी पीठ दिलेलं आहे ते इथून ओपन करायचं आहे. तर सर्वात आधी काय करायचं, जे काय पहिल्या फोटोवरती पीठ आहे ते कॉपी करायचं आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करा, जे रिपीटच्या ऑप्शनवरती क्लिक करा, 3 लाईनवर क्लिक करून इथून कॉपी पेटवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथून बॅक येऊन बीट मार्कला आपल्याला डबल ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करा, इपीटच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून तिथून PST इपीटवरती क्लिक करा. त्यानंतर एकदम खतरनाक टॉपमध्ये आता जे काय आपला फोटो अशा प्रकारे ब्लॅक होऊन जाणार आहे. त्यानंतर इथून डबल एकदा बॅक यायचं आहे, डबल एकदा आपल्याला शेकी पीठला ओपन करायचं आहे.
तर आता शेकीपीठला ओपन केल्यानंतर काय विषय करायचा, जे काय दुसऱ्या फुटचा इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचं आहे. जशा प्रकारे आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला आहे तशा प्रकारे या इफेक्ट कॉपी करून घ्या. त्यानंतर डबल एकदा बीट मार्कला ओपन करून घ्या एकदम खतरनाक टॉप लेवलमध्ये. तर त्यानंतर काय करा, 10 बाय 23 जे काय बीट आहे त्याच्या पुढचा जे काय आपण एक फोटो ॲड केला आहे त्याला कट केलेला आहे त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. एकदम बघू शकता एकदम खतरनाकपैकी अशा प्रकारे लागून जाणार आहे. त्यानंतर काय करायचं आहे, इथून डबल एकदा बॅक यायचं आहे. डबल एकदा शेकीपीठला आपल्याला अशा प्रकारे ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे ते तुम्हाला मी सांगतो. तर आता काय करायचं, जगावरती 2 फोटो आहे त्याला सोडून द्या. त्यानंतर खाली जे काय 4 लेअर दिसतील ते 4 लेअर इथून अशा प्रकारे सिलेक्ट करायचं. फक्त 2 फोटो सोडून द्यायच्यावरती हे लक्षात राहू द्यायचं तुम्हाला. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, तर डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथून कॉपी लेअरवरती क्लिक करायचं आहे. तर 4 लेअर इथून कॉपी झालेली आहेत. आता इथून बॅक यायचं आहे आणि आता डबल आपल्याला बीट मार्कला ओपन करायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपल्याला 8.11ची एक बीट दिलेली असेल मी ते यायचं आहे आणि इथून डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून फेस लेअरवरती क्लिक करायचं. बघू शकता एकदम खतरनाक टॉप लेअरमध्ये जे काय आता आपलं दिसणार आहे अशा प्रकारे. तर त्यानंतर या व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे, डबल एकदा प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, डबल एकदा मीडियामध्ये जायचं आहे. एक बॉर्डर जी असेल बॉर्डर ॲड करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण खतरनाक व्हिडिओ दिसणार आहे टॉप लेवलमध्ये. तर हे बॉर्डर ॲड करायचं, शेवटपर्यंत या बॉर्डरला वाढून घ्या. त्यानंतर ब्लँडिंगच्या याच्यात जायचं, लायटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं. एकदम खतरनाक बघू अशा प्रकारे आता आपलं बॉर्डर दिसणार आहे. तर आता जे काय आपला एकदम व्हिडिओ प्रॉपर टॉप लेवलमध्ये बनवून रेडी झालेला आहे. तर आता हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी काय करायचं, सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करा आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर आजचा जे काय व्हिडिओ आहे ती एक्सपोर्टला चालू आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा. भेटू द्या एखाद्या पुढच्या एखाद्या टॉपच्या खतरनाकच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे जे काय टॉपचे व्हिडिओ आहे ते नक्की बघत राहा आणि जे काय टॉपची एडिटिंग करायला तुम्ही पण नक्की शिका. तर मग भेटू द्या एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.